पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. शिवम नगर फेज 1 1.5 गुंठाच्या पुढे प्लॉट उपलब्ध. संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन. चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट. संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर. मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 8482 91 99 99. जालन्यात सुनेनं सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची धक्कादायक घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संविता संजय शिंगारे असे या मयत महिलेचं नाव असून शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील ही घटना आहे. भिंतीवर डोकं आपटून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्यानं सून तिथेच मृतदेह सोडून फरार झाली. घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान फरार आरोपी सुनेचा पोलीस शोध घेत आहेत. 2 एप्रिल रोजी जालन्यात सुनेनं सासूची हत्या केल्यानं महाराष्ट्र हादरलाय. सविता शिंगारे मुलगा आणि त्याची सून प्रतीक्षा शिंगारे असं कुटुंब राहत होतं. भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत ते भाड्याच्या घरात राहत होते. मुलगा हा नोकरीसाठी लातूरला राहत असे. सून प्रतीक्षा शिंगारे आणि सासू सविता शिंगारे या घरात राहत असत. अचानक दोघीत काय झालं हे कळू शकलं नाही. प्रतीक्षा शिंगारे या सुनेनं सासू सविता शिंगारे हिची हत्या केल्याचा संशय जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सविताच्या डोक्याला मार लागल्यानं तिचा मृत्यू झाला. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल. सासूचा मृतदेह गोणीत भरल्यानंतर सुनेनं तो मृतदेह नेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र मृतदेह वजनदार असल्यानं मृतदेह उचलता आला नाही. त्याच दरम्यान घरमालकानं हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला. घरमालकानं हे चित्र पाहिल्यानंतर सुनेनं मृतदेह तिथेच सोडून पळ काढला. घरमालकानं तात्काळ सदर बाजार पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.